बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते। स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे। दादरच्या शिवाजी पार्कवरील पुतळ्याशी संबंधित ही घटना आहे। काल रात्री कुणीतरी हा लाल रंग टाकल्याचा संशय व्यक्त केला जातोय। हा लाल रंग नेमका कुणी टाकला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। ठाकरे गटाकडून या संदर्भात तक्रार आल्यास तक्रार दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे, अन्यथा पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत नेद आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत। वेदांत, हा प्रकार नेमका कसा लक्षात आलाय आणि कोण आहे हे सगळं करणारे? सध्या मी शिवाजी पार्क मधील मीनाताई ठाकरे पुतळ्याच्या ठिकाणी आहे आणि काल रात्रीची ही घटना असल्याचं कळत आहे, ज्यामध्ये लाल रंग टाकण्याचा इथे प्रयत्न पुतळ्याच्या जवळपास करण्यात आला। आणि आता सध्या जर आपण बघितलं तर शिवसैनिक जमलेले आहेत आणि इथे जी साफसफाई आहे पुतळ्याच्या आजूबाजूच्या परिसराची ती पुतळ्याच्या आजूबाजूच्या परिसराची ती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जसं ही माहिती कळाली की काही प्रमाणात लाल रंग इथे टाकण्यात आला पुतळ्याच्या आजूबाजूला, त्यानंतर तातडीनं या ठिकाणचे स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, त्यासोबतच काही शिवसैनिक इथे आपल्याला जमलेले पाहायला मिळतात आणि साफसफाई त्यांच्याकडनं केली जाते। कधी कळलं साधारणपणे? आम्हाला थोड्या वेळापूर्वी कळलं, 8 वाजता कळलं। असं कळतं की रात्रीची ते आता अनिल देसाई खासदार आणि बघतात। पोलिसांचं मत आहे 6-6:30 नंतर, 6-6:30 पर्यंत काय नव्हतं सकाळी। आजूबाजूला इकडे सगळा लाल रंग टाकला होता, तो काढला वरती पण होता। कोणी केलं काही कळलं? अजून कळलं ना। आता अनिल देसाई साहेब, विशाखाताई सगळे पदाधिकारी आलेले, ते आता पोलिसांशी बोलून बघतील। पोलिसांचं काय म्हणणं? काहीच नाही। तक्रार काही केली आहे? मी तर इथे 8 वाजल्यापासून, त्यामुळे साफसफाई पूर्ण झाली आहे? हो, बहुतेक झाली। म्हणजे वरचं तर झालं, आता इथं राहिलं साईडचं। काय होतं म्हणजे लाल रंग? कळलं, लाल रंग ते आपण बघतोय अशा प्रकारचा लाल रंग टाकण्यात आला होता। शिवसैनिकांनी ही सफाई पूर्णपणे केलेली आहे आणि पुतळ्याच्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर ही साफसफाई पूर्ण केली आहे। काही प्रमाणात आजूबाजूला म्हणजे हा पुतळा आपण बघतो मीनाताई ठाकरेंचा, त्याच्या आजूबाजूला हा रंग टाकण्यात आला होता। आणि जसं त्यांनी सांगितले की साधारणपणे सकाळच्या वेळेला ही माहिती मिळाली आणि त्यानंतर तातडीनं या ठिकाणचे जे स्थानिक शिवसैनिक आहेत ते इथे जमले आणि त्यानंतर त्यांनी साफसफाई पूर्ण केलेली आहे। काही कोणावर संशय? काहीच नाही आयडिया ना आम्हाला। आम्ही प्रबोधनकारांचा कार्यक्रम होता आज, जन्मतिथी म्हणून आम्ही तिकडे होतो। तिकडे अजित कदम मला फोन आला, म्हटलं आम्ही दोघे चालू पहिले इथे। अजितने फोटो काढले पुतळ्याचे फक्त तिथे रेकॉर्डला असण्यासाठी, वरिष्ठांना देण्यासाठी, आणि आम्ही आपलं थिनर आणून लगेच काम चालू केलं साफसफाई। तुम्ही शाखा प्रमुख आहात म्हणून मी तुम्हाला बरं, तुम्ही माझी शाखा प्रमुख आहात, पण तुम्हाला कळलं की कोणी हे केलंय किंवा? अजून नाही। आता आलेले ना, अनिल देसाई साहेब होते, विशाखाताई होत्या, सगळे पदाधिकारी होते। त्यामुळे पूर्णपणे हा पुतळ्याचा परिसर म्हणजे आजूबाजूचा जो भाग आहे, चौथरा आहे, तो सुद्धा साफ करण्याचं इथे काम केलं जातंय। आणि जसं अनिल देसाई सुद्धा आता थोड्या वेळापूर्वी आले, त्यांनी सुद्धा सांगितलं की समाजकंटकाकडनं हे अशा प्रकारचं कृत्य केल्याचा त्यांनी संशय व्यक्त केला आणि पोलीस सुद्धा या सगळ्याचा तपास करतील। सीसीटीव्ही सुद्धा इथे आहेत। नक्कीच या संदर्भातला तपास केला जाणारच आहे। वेदांत, आपल्यासोबत राहाच। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत